श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 12. द्रौपदीचे जीवन अर्थात भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाची कथा. अधिक मासाला अत्यंत श्रेष्ठ आणि कल्याणकारी मानले जाते. पुरुषोत्तम मास म्हणजे श्रीहरीची विशेष कृपा प्राप्त करण्याची दुर्मिळ संधी असेही म्हणतात. या दिव्य काळात केलेले जप, तप, दान आणि व्रत साधकाचे जीवन पवित्र बनवते. अधिक मास महात्म्य कथा अध्याय 12 मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्या तपस्विनी कन्येचा पुनर्जन्म, द्रौपदी म्हणून तिचे जीवन आणि पुरुषोत्तम मासाच्या महान प्रभावाचे अद्भुत वर्णन. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझा आवाज जर सर्वप्रथमच ऐकत असाल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आणि अधिक मास महात्म्य अध्याय 1 ते 12 पर्यंत आपल्या चॅनेलवरती आलेला आहे. बघा, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, ह्याला मलमासही म्हणतात. ह्या मासात म्हणजे ह्या महिन्यात जर आपण भगवान विष्णूची सेवा, जप, तप, दान ह्याला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर जर अधिक मासाचे तुम्ही पठण किंवा श्रवण जरी केले तरीही तुम्हाला पुण्य लाभते. तर ह्यासाठी अजिबात आपल्या चॅनलवरील अध्याय चुकवू नका, अवश्य ऐका. त्याचबरोबर नियमित म्हणजे 30 ते 31 अध्याय असतात, ते रोज एक अध्याय याप्रमाणे येतो. तर नक्की ऐका आणि आपल्या जीवनात सुख समाधान प्राप्त करूया. त्याचबरोबर आपले आयुष्यात थोडंसं पुण्य कमवूया. चला तर मग आज ऐकणार आहात तुम्ही मलमास म्हणजेच अधिक मास महात्म्य अध्याय कथा 12. पुरुषोत्तम मास महात्म्य कथा 12 मध्ये तपस्विनी कन्येचा पुनर्जन्म आणि तिच्या जीवनातील सुख दुःखातून पुरुषोत्तम मासाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आलेले आहे. अपार भक्ती आणि श्रद्धेने जर आपण पुरुषोत्तम मासाचे व्रत केले तर जीवनात सुख समाधान प्राप्त होते. चला तर ऐकूया. अधिक मास महात्म्य अध्याय 12. देवर्षी नारद यांनी नम्रपणे विचारले, हे प्रभू, जेव्हा शिवशंकर अंतर्धानात पावले तेव्हा त्या दुःखी झालेल्या ऋषिकन्येने काय केले? तेव्हा श्री नारायण म्हणाले, हे नारद, हाच प्रश्न एकदा राजा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारला होता. आता तीच कथा मी तुम्हाला सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, भगवान शंकर निघून गेल्यानंतर ती कन्या अत्यंत दुःखी झाली. भय आणि शोकामुळे ती व्याकुळ होऊन रडू लागली. तपश्चर्येमुळे तिचे शरीर अधिक क्षीण झाले होते. त्या दुःखाच्या अग्नीने तिला अधिकच त्रास व्हायला लागला. ती जणू वनातील आगीत जळून गेलेल्या एखाद्या वेलीप्रमाणे दिसत होती. काळ पुढे सरकत गेला आणि शेवटी कालाच्या प्रभावाने तिने आपल्या आश्रमातच देहत्याग केला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याच काळात यज्ञसेन नावाच्या राजाने एक महान यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून एक दिव्य आणि तेजस्वी कन्या प्रकट झाली. तीच कन्या पुढे राजा द्रुपद यांची कन्या द्रौपदी म्हणून प्रसिद्ध झाली. पूर्वजन्मातील तीच तपस्विनी कन्या आता द्रौपदीच्या रूपात पुन्हा जन्माला आली होती. तिचा स्वयंवर झाला, ज्यामध्ये अर्जुनाने माशाच्या डोळ्याला अचूक भेदले आणि तिला जिंकले. परंतु पुढे तिच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले. दुर्योधनाच्या दरबारात दुःशासनाने तिचे केस पकडून तिचा अपमान केला. त्यावेळी ती अत्यंत व्याकुळ होऊन आर्तस्वरात हाक मारू लागली आणि म्हणाली, हे कृष्णा, आता माझे कोणीच नाही, तूच माझा रक्षण करता आहेस. तिच्या पहिल्या हाकेला मी प्रतिसाद दिला नाही, कारण पूर्वजन्मी तिने पुरुषोत्तम मासाचा अनादर केला होता. परंतु जेव्हा तिने पूर्ण समर्पण भावनेने पुन्हा मला हाक मारली तेव्हा मी त्वरित तेथे पोहोचलो आणि तिच्या सन्मानाचे रक्षण केले. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे राजन, द्रौपदी माझी अत्यंत प्रिय भक्त होती. परंतु पुरुषोत्तम मासाचा अपमान केल्यामुळे तिला दुःख सहन करावे लागले. जो पुरुषोत्तम मासाचा तिरस्कार करतो
त्याचे पतन निश्चित आहे. तसेच जो भक्तांना त्रास देतो तो माझा सर्वात मोठा शत्रू आहे. यानंतर श्रीकृष्णाने पांडवांना आश्वासन दिले की ते त्यांच्या शत्रूंचा नाश करतील आणि त्यांना पुन्हा राज्य मिळवून देतील. त्यांनी सांगितले, हे पांडवांनो, तुम्ही पुरुषोत्तम मासाचे विधीपूर्वक व्रत आणि पूजन करा, त्यामुळे तुमचे कल्याण होईल. आता श्रीकृष्ण द्वारकेकडे निघणार होते. पांडव अत्यंत भावुक होऊन म्हणाले, हे प्रभू, तुम्हीच आमचे जीवन आहात, आम्हाला कधीही विसरू नका. श्रीकृष्णाने प्रेमाने त्यांची समजूत काढली आणि द्वारकेला परतले. त्यांच्या जाण्यानंतर पांडवांनी विविध तीर्थस्थळांना भेट दिली आणि पुरुषोत्तम मास आल्यावर विधीपूर्वक व्रत केले. 14 वर्षानंतर श्रीकृष्णाच्या कृपेने त्यांनी आपले राज्य पुन्हा प्राप्त केले. शेवटी सुतजी म्हणतात, हे मुनिवर्य, पुरुषोत्तम मासाचे महात्म्य इतके महान आहे की त्याचे संपूर्ण वर्णन कोणीही करू शकत नाही. स्वतः भगवंत त्यांचा संपूर्ण प्रभाव जाणतात. जो मनुष्य श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक अधिक मासाचे पालन करतो तोच खऱ्या अर्थाने धन्य आणि पूजनीय ठरतो. अधिक मास महात्म्य 12 समाप्त. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.